नमस्कार बंधू भगिनींनो, आपण मंथली ब्रेकआउट असणारे स्टॉक पाहत आहोत. त्यातली पहिली कंपनी आहे जमुना ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड. या कंपनीचा शेअर जो आहे तो मंथली ब्रेकआउटवर आहे. या कंपनीचा विचार केला असता ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सस्पेन्शन सिस्टीम ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. JAI विविध प्रकारचे स्प्रिंग्स तयार करते, ज्यामध्ये टॅपर्ड किंवा मल्टीलिंक पॅराबोलिक स्प्रिंग, लिफ्ट एक्सल सस्पेन्शन आणि एअर सस्पेन्शन सिस्टीम यांचा समावेश आहे. जय उत्पादन युनिट यमुनानगर, मालनपूर, चेन्नई, होसूर, रुद्रपूर आणि जमशेदपूर येथे आहेत. जय उत्पादने 25 पेक्षा जास्त देशांमध्ये विकली जातात. अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 5,557 कोटी रुपये आणि PE रेशो आहे 27.45. ही कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.58. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 27.5 आणि ROE आहे 22.9. प्लेज पर्सेंट याचं आहे जवळजवळ 1.52. म्हणजे आपल्या प्रमोटरांनी आपली शेअर गहाण ठेवली आहे, त्याचं प्रमाण 1.52% आहे. कंपनी डेबिट फ्री आहे. चांगला डिव्हिडंड देते आपल्या शेअरहोल्डरांना. कंपनी चांगली आहे. नेट प्रॉफिट दरवर्षी वाढवत आहे. अशी ही कंपनी जमुना ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी हो. या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण पाहूया. जो मंथली ब्रेकआउट करणारा चार्ट आहे तो आता आपण पाहूया. मंथली ब्रेकआउट वर असणारे असे 3 स्टॉक मी तुम्हाला सांगितले. त्यातला पहिला स्टॉक म्हणजे पहिली कंपनी आहे जमुना ऑटो इंडस्ट्री. तर या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंगव्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेमवर तुम्हाला दिसत असेल की हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सवरनं या शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. म्हणजे ही किंमत खाली आलेली आहे. आता 1, 2, 3 वेळा या रेजिस्टन्सवरनं ही किंमत खाली आलेली आहे. आता ह्या चौथ्या वेळा हा रेजिस्टन्स क्रॉस केलेला आहे आणि रिटेस्ट करत आहे. रिटेस्ट करून वर गेला तर याचा टार्गेट मोठा मिळू शकतो. आपण आता 1 वीक टाईम फ्रेम पाहूया. 1 वीक टाईम फ्रेममध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला. 1 वीक टाईम फ्रेममध्ये दिसतंय की हा 52 वीक हाय ब्रेकआउट करणारा स्टॉक आहे. 52 वीक हायवर आहे. आपला जो रेजिस्टन्स आहे हा पहिला रेजिस्टन्स आहे आणि हा दुसरा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट करून हा जर रिटेस्ट केला तर फार वरती जाऊ शकतो. 52 वीक हायवर हा स्टॉक आहे, ब्रेकआउट करणारा स्टॉक आहे. आणि शिवाय तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी कप आणि हँडल पॅटर्न तयार होत आहे. कप आणि हँडल पॅटर्न तयार होत आहे, म्हणजे याचा टार्गेटसुद्धा एवढा मिळू शकतो. तर आता आपण मंथली चार्ट पाहूया. मंथली चार्ट बघा. मंथली चार्ट बघा. मंथली चार्टवर तुम्हाला दिसतंय की हा स्टॉक या ठिकाणी सुद्धा कप पॅटर्न तयार झालेला आहे. हँडल बाकी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हँडल बनवतो की नाही. त्याशिवाय बघा मागचा स्विंग आणि हा स्विंग बघा. तर हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करून खाली आला आणि इथं रिटेस्ट करून जर वर गेला हा शेअर तर एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतो. अशी ही कंपनी आहे. डेट फ्री कंपनी म्हणजे चांगली कंपनी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आपला मंथली ब्रेकआउट देतो की नाही. मंथली ब्रेकआउट तर हा देणारच कोणत्याही परिस्थितीत. आणि कप तयार झाला आहे, हँडल तयार होणं बाकी आहे. हँडल तयार झाला की हा आपला मंथली ब्रेकआउट
देईल. तर अशा पद्धतीने ही आपण पहिल्या कंपनीचा चार्ट आपण पाहिला. आता दुसरी कंपनी बघूया. मंथली ब्रेकआउटवर असणारी ही दुसरी कंपनी आहे हिंदाल्को इंडस्ट्री लिमिटेड. हिंदाल्को इंडस्ट्री लिमिटेड ही एक भारतीय ॲल्युमिनियम आणि तांबे उत्पादक कंपनी आहे. ती आदित्य बिर्ला समूहाची उपकंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. कंपनी फोर्ब्स ग्लोबल 2000मध्ये 661व्या क्रमांकावर सूचीबद्ध आहे. नोव्हेंबर 2023 अखेर त्याचे बाजार भांडवल $15.6 अब्ज होते. मार्केट कॅप आहे या कंपनीचा मार्केट कॅप होते म्हणजे मल्टीबॅगर कंपनी आहे. 1,44,260 कोटी रुपये एवढं मार्केट कॅप आहे. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 15.4 आहे आणि डिव्हिडंड देते आपल्या शेअर होल्डरांना. त्याचं प्रमाण आहे 0.47. डेबिट फ्री कंपनी आहे. मल्टीबॅगर कंपनी आहे. मंथली ब्रेकआउटवर असणारी ही कंपनी आहे. 2022पेक्षा 2023मध्ये नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे, पण डेबिट फ्री कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. बघूया या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण आता बघूया. दुसरी कंपनी आहे मंथली ब्रेकआउट देणारी हिंदाल्को ही कंपनी आहे. हिंदाल्को कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. तर तुम्हाला 1 डे टाईम फ्रेममध्ये दिसत असेल की हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सवरनं खाली आलेला हा स्टॉक आहे. आता बघा हा रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करत आहे आणि रिटेस्ट करून जर वरती गेला तर याचा टार्गेटसुद्धा आपल्याला मोठा मिळू शकतो. तर आता आपण 1 वीक टाईम फ्रेममध्ये बघूया काय दृश्य आहे ते. बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसतं आहे 1 वीक टाईम फ्रेममध्ये हा 52 वीक हाय ब्रेकआउट करणारा स्टॉक दिसत आहे. बघा हा स्विंग आहे. हा 1 वीक टाईम फ्रेमवर या स्विंगवरनं खाली आली म्हणजे इथून खाली आली, या रजिस्टरवरनं खाली आहे, परत रजिस्टरवर गेली आणि या रजिस्टरवरनं परत खाली आलेली आहे आणि या रजिस्टरवरनं खाली आली, परत हा रजिस्टर ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून या रजिस्टरला रिटेस्ट करत आहे. रिटेस्ट करून जर वरती गेली तर एवढा टार्गेट आपल्याला मिळू शकतो. या शेअरमध्ये सुद्धा तुम्हाला कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेले दिसते ना. तर अशा पद्धतीने या शेअरमध्ये सुद्धा कप अँड हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. मंथली ब्रेकआउट पण आहे आणि 52 वीक हाय ब्रेकआउट असा हा स्टॉक आहे. आता आपण तिसरी कंपनी बघूया. तिसरी कंपनी नाही सॉरी याचा आपण मंथली चार्ट पाहूया. मंथली चार्ट बघा मंथली ब्रेकआउट दिलेला हा बघा. मंथली ब्रेकआउट दिलेला आहे. हे बघा कप आणि हा हँडल तयार झालेला आहे आणि हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक करून बघा लाल कॅन्डल तयार झाली आहे. रिटेस्ट करून जर वर गेली तर एवढा आपल्याला टार्गेट मिळू शकतो. म्हणजे मंथली ब्रेकआउट देणारा हा स्टॉक आहे. मंथली ब्रेकआउट दिलेला आहे. रिटेस्ट करून फक्त वर जायला पाहिजे. शिवाय कप अँड हँडल पॅटर्नसुद्धा याच्यामध्ये तयार झालेली आहे. तर आता आपण तिसरी कंपनी बघूया. मंथली ब्रेकआउटवर असणारी तिसरी कंपनी आहे पेट्रोनेट LNG लिमिटेड. ही एक भारतीय तेल आणि वायू कंपनी आहे जी भारत सरकारने द्रवीकृत नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी आणि देशात LNG टर्मिनल्स स्थापित करण्यासाठी स्थापन केली आहे. ही गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रवर्तित केलेली संयुक्त उद्यम कंपनी आहे. पेट्रोनेट LNG लिमिटेड भारतीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक गुजरातमधील दहेज येथे देशातील पहिले LNG प्राप्त करणारे आणि पुणे गॅसिफिकेशन टर्मिनल आणि कोची केरळ येथे दुसरे टर्मिनल स्थापित केले आहे.
दह्याच्या टर्मिनलची नाममात्र क्षमता प्रतिवर्ष 17.5 दशलक्ष टन आहे, तर कोची टर्मिनलची क्षमता प्रतिवर्षी 5 दशलक्ष टन आहे. गंगावरम, आंध्र प्रदेश येथे तिसरे LNG टर्मिनल बांधण्याची योजना ऑक्टोबर 2019 वगळण्यात आली. LNG आयात करण्यासाठी आणि LNG टर्मिनल्स देशात स्थापित करण्यासाठी भारत सरकारचा संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन करण्यात आला. त्यात भारतीय आघाडीच्या तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगातील समावेश आहे. या कंपनीचा मार्केट कॅप बघा. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 48,112 कोटी, म्हणजे मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीचा शेअरचा PU रेशो आहे 13.75 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 2.64 एवढं आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 26.6 आणि ROE आहे 22.8. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.20 आहे. डेबिट फ्री कंपनी म्हटलं तरी चालेल. 3 वर्षापासून रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे. शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडंड देते. FIचे प्रमाण कमी झाले आहे आणि DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही मल्टीबॅगर कंपनी मंथली ब्रेकआउटवर असणारी ही कंपनी आहे. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. मंथली ब्रेकआउट देणारी तिसरी कंपनी आहे पेट्रोनेट LNG कंपनी लिमिटेड कंपनी. बघा, या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. तर या 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअर खाली आला, परत या रेजिस्टन्सला टच केला, परत खाली आलेला आहे, परत हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक करून या रेजिस्टन्सला रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून हा वरती जात आहे. आता वरती जात आहे तर याचं टार्गेट किती असणार हे तुम्ही काढू शकता, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये टार्गेट कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही याचं टार्गेटसुद्धा काढू शकता की हा ब्रेकआउट दिलेला स्टॉक आहे. आता आपण याचा 1 वीक टाईम फ्रेममध्ये बघूया काय आहे. तर 1 वीक टाईम फ्रेममध्ये बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा या रेजिस्टन्सवरनं खाली आलेली आहे आणि या ठिकाणी अनेक वेळा ती या ठिकाणी साईडवेज म्हणून राहिलेली आहे आणि इथून मतीने ब्रेकआउट म्हणजे इथून वर गेलेली या रेजिस्टन्सला टच करून परत खाली आली आहे आणि या रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करून वर जात आहे. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. आता हा स्टॉक कुठपर्यंत जाणार हे तुम्ही त्याचा टार्गेट तुम्ही काढू शकता, पण 52 वीक हाय ब्रेक करून वरती जात आहे. ब्रेकआउट हा स्टॉक आहे. तसंच हा मंथली ब्रेकआउट पण स्टॉक आहे. त्यासाठी आपण मंथली चार्ट पाहूया. पहा मंथली चार्टमध्ये काय दिसतंय तुम्हाला. मंथली चार्टमध्ये दिसतंय की हा रेजिस्टन्सवरनं खाली आलेली आहे. या रेजिस्टन्सवरनं खाली आली आहे आणि या रेजिस्टन्स ब्रेक या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे म्हणजे मंथली ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण 3 मंथली ब्रेकआउट देणारे 52 वीक हाय ब्रेकआउट करणारे असे 3 स्टॉक आपण पाहिले. त्यातल्या 2 कंपन्या या मल्टीबॅगर कंपन्या आहे आणि एक कंपनी जी आहे ती स्मॉल कॅप कंपनी आहे. तर अशा पद्धतीने हे येणाऱ्या दिवसामध्ये फार मोठा टार्गेट देणाऱ्या कंपन्या आहेत. तर चांगल्या कंपन्या आहेत. मी जे व्हिडिओ बनवला हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. मी सेबी रजिस्टर नाही, हे लक्षात घ्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.